नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा हा इतिहासाचा इयत्ता 7वीच्या इतिहासाचा शेवटचा पार्ट आहे. यामध्ये आपण नागरिक शास्त्र पाहणार आहोत. बघा, आतापर्यंत आपण जवळपास 4 पार्ट मध्ये इतिहासाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर असा कुठलाही पॉइंट मी त्या ठिकाणी सोडलेला नाहीये. म्हणजे पॉइंट टू पॉइंट प्रश्न बनवलेले आहेत. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की जे काही 7वीचं संपूर्ण इतिहास प्लस नागरिक शास्त्रच्या नोट्स काय आहेत तयार आहेत. मग त्या नोट्स ज्या आहेत त्या कशा स्वरूपात आहेत ते पण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. बघा, ज्या पद्धतीने मी स्लाइडवर प्रश्न घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं म्हणजे मी लेक्चरला जसे प्रश्न घेतलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला काय केले जातील की अशा पद्धतीने दिले जातील की जे की तुम्ही काय करू शकता, पीडीएफ म्हणजे की त्याची काय करू शकता, प्रिंट काढू शकता. बरोबर आहे की नाही? प्रिंट काढून तुम्ही हार्ड कॉपीवर ते प्रश्न सोडवू शकता. अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे काही प्रश्न काढलेले आहेत ते मी स्वतः अभ्यास करून त्याचबरोबर टीईटीच्या धर्तीवर जे काही प्रश्न आलेले आहेत, मग असा प्रश्न आहे तर पुन्हा कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो याचा पण त्या ठिकाणी विचार केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की असा प्रश्न त्यांना विचारलेला आहे एखाद्या घटकावर, तर दुसरा घटक जे की त्यांना आतापर्यंत विचारलेला नाही त्याच्यावर सुद्धा प्रश्न बनवण्यात आलेले आहेत. असा सारासार विचार करून म्हणजे इयत्ता 7वीचा तुमचा संपूर्ण अभ्यास होईल. अशा पद्धतीनं जवळपास 150 ते पावणे 200 प्रश्न या ठिकाणी मी तयार केलेले आहेत. जर कोणाला याचं पीडीएफ हवं असेल तर ते कशा स्वरूपात भेटणार आहे हे मी अगोदर तुम्हाला काय करणार आहे दाखवून देते. पीडीएफ घेतल्याच्या नंतर तुम्हाला कुठेतरी आपलं म्हणजे काय म्हणतात त्याला नुकसान झालं असं वाटू नये याच्यासाठी मी अगोदरच तुम्हाला पीडीएफ पण दाखवणार आहे. आणि ते पाहिल्याच्या नंतर जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तरच तुम्ही ते खरेदी करा. पूर्णतः 7वीचा अभ्यास तुमचा या पीडीएफ वरून होणार आहे. मग नेमकं कसं आहे ते पीडीएफ? तर बघा, हे आपलं पहिलं पेज असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या पीडीएफ ची काय असणार आहे, मांडणी असणार आहे. जेणेकरून प्रश्न विचारून खाली 4 ऑप्शन दिलेले असणार आहेत. तर त्याचबरोबर या ठिकाणी लगेचच तुम्हाला उत्तरं दिलेली नाहीयेत, म्हणजे तुम्हाला गेस करायला चान्स आहे. आणि एक वेगळं पेज सगळ्यात शेवटी तुम्हाला काय केलं जाईल, आन्सर की दिली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला जे काही उत्तर आलेले आहेत किती बरोबर आले किती नाही हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तर बघा, सुरुवात करूया मग आजच्या आपल्या व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचं नागरिक शास्त्र पूर्णतः या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर मग आजचा हा आपला जो काही पार्ट आहे तो 5वा पार्ट आहे. चला सुरुवात करूया. प्रश्न विचारण्यात आलेला आहे की खालील विधाने वाचा व योग्य पर्यायाची निवड करा. आपल्याला कसा पर्याय निवडायचा आहे, तर योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, इथे विधान अ दिलेलं आहे की अमेरिकेचे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. तर हे योग्य आहे का विधान? त्याचबरोबर विधान ब विचारलेलं आहे, अमेरिकेचे संविधान लिखित असून 7 कलमांचा समावेश आहे त्यामध्ये. तर हे दोन्ही विधान कसे आहेत, तर अगदी बरोबर आहेत. बघा, पहिलं विधान जे आहे ते पण योग्य आहे, दुसरं विधान पण योग्य आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे मग याचं? अ ब दोन्हीही विधाने काय आहेत, योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. इकडे बघा, इथं दिले बघा, अमेरिकेचे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. त्यानंतर लिखित असून त्यात 7 कलमांचा काय आहे, समावेश आहे. त्याचबरोबर आता हे बघा, आपले दोन्ही विधान काय आहेत, तर बरोबर आहेत. त्याचबरोबर एक्स्ट्राची माहिती अशी ठेवायची आहे आपल्याला की अमेरिका आणि इंग्लंड या दोन्ही देशाचा राज्यकारभार हा संविधानानुसार चालतो. ज्या पद्धतीनं आपल्या देशाचा कारभार कसा चालतो, संविधानानुसार चालतो. परंतु या दोन देशामध्ये काय आहे, तर वेगळेपणा आहे संविधानामध्ये. कसं आहे, तर हे जे अमेरिका आहे की नाही, एक मिनिट बघा, अमेरिकेचं जे संविधान आहे ते कसं आहे, लिखित आहे. यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि इंग्लंडचं संविधान कसं आहे, तर अलिखित आहे.
आलं का लक्षात? हा या दोन देशामधल्या संविधानातला फरक आहे. त्यानंतर याच्यात महत्वाची अशी गोष्ट आहे की आपण काय पाहतोय, अमेरिकेविषयी पाहतोय. अमेरिकेचे जे संविधान आहे त्याच्यामध्ये 7 कलम आहेत, हे मात्र विसरू नका. PYQ मध्ये पण याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालतो. हे पण महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. चालत चालत लक्षात ठेवा. पुढे बघा, विधान अ दिलेलं आहे. इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने लिखित आहे. तर मी आताच तुम्हाला सांगितलं की इंग्लंडचं संविधान कसं आहे, तर अलिखित आहे. म्हणजे हे विधान काय आहे, तर चुकीचं आहे. त्यानंतर बघा, विधान बी आहे. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. मग हे नेमकं मॅग्ना कार्टा काय आहे, तर मॅग्ना कार्टा हा जो शब्द आहे तो लॅटिन भाषेतून आलेला आहे. मग मॅग्ना कार्टा या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, तर त्याचा अर्थ होतो सनद किंवा दस्तऐवज. काय अर्थ होतो, सनद किंवा मग दस्तऐवज. तर मॅग्ना कार्टा या शब्दाचे आपण अशा पद्धतीने दोन अर्थ घेऊ शकतो. तर नेमकं काय होता हा दस्तऐवज, तर तो असा होता की कुठलाही राजा असेल किंवा त्याचा सरकार असेल तर हे कायद्यापेक्षा वरी नाही, अशा पद्धतीचं जे लिखित स्वरूपामध्ये दस्तऐवज होतं त्यालाच मॅग्ना कार्टा असं म्हणण्यात आलं होतं. तर निश्चितच तुम्हाला हे समजलं असेल. तर हे जे विधान आहे की नाही, 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले, तर हे विधान अगदी बरोबर आहे बघा. पण पहिलं विधान काय आहे, चूक आहे. कारण की नेहमी लक्षात ठेवायचं, इंग्लंडचं जे काही संविधान आहे ते अलिखित स्वरूपामध्ये आहे. म्हणजे आपल्याला अविधान हे काय आहे, अयोग्य आहे. बघा इथं दिलंय, अ काय आहे, अयोग्य आहे, आणि ब काय आहे, योग्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. आता इथं बघा, तुम्हाला इथं दाखवलेलं आहे बघा, काय सांगितलं इथं की 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान कसे झाले, विकसित होत गेले. त्याचबरोबर आणखीन एक आपण घेतलं होतं बघा, आपलं वरचं काय होतं, लिखित होतं ना, काय की नाही. इंग्लंडचे संविधान कसे आहे, अलिखित आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हे वर दिलेलं विधान यामुळे चुकीचं आहे. बघा, प्रश्न आहे, खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी पहिलं विधान दिलेलं आहे, संविधान सभेत एकूण सदस्य होते. त्यानंतर बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. अगदी बरोबर आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हे पण अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन, कोणता दिन, संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. अगदी बरोबर आहे. आता राहिला प्रश्न, संविधान सभेत एकूण 399 सदस्य होते. तर होते का, नव्हते. मग किती सदस्य होते बरं, हे विधान काय आहे, चूक आहे. मग बरोबर विधान काय आहे, तर किती सदस्य होते, तर 299 होते. चालते. तर मग आपलं या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. बघा, प्रश्न काय आहे, संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस लागले, म्हणजे हा कालावधी आपल्याला विचारलेला आहे. तर जवळजवळ हा प्रश्न सर्वांना माहित असेल. तर किती वर्ष लागली, तर 2 वर्ष लागले, 11 महिने लागले आणि 17 दिवस लागले. म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर बघा, पर्यायच पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, तर 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस असं पण दिलेलं आहे. जे बरेच जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तर त्यांच्यासाठी स्पेशली सांगते बघा, की जर कुठं दिलेला असेल की 18 दिवस, तर ते काय आहे, चुकीचं आहे. कधी पण रेफरन्स मध्ये कुठल्या बुकचा वापर करतात, तर शालेय पुस्तकांचाच उपयोग करतात. तर त्यानुसार आपल्याला 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस हेच उत्तर काय मानावं लागणार आहे, योग्य मानावं लागणार आहे. त्यानंतर बघा, मूळ संविधानामध्ये डॅश भाग, डॅश कलम आणि डॅश परिशिष्ट यांचा समावेश होतो.
किंवा होता. आलं लक्षात? तर मूळ जे संविधान आहे म्हणजे सुरुवातीच्या संविधानामध्ये तर तुम्हाला माहित असलं पाहिजे किती भाग होते, किती कलम होते आणि किती परिशिष्ट होते. तर त्यामध्ये होते बघा 22 भाग, 395 कलम आणि 8 परिशिष्ट. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आता बघा तुम्हाला इथं दाखवते मी, हे बघा किती 22 भाग, 395 कलम आणि 8 परिशिष्ट यांचा समावेश कशात होता? तर मूळ संविधानामध्ये होता. त्यानंतर बघा आपण याच्या अगोदर जो प्रश्न बघितला की नाही, की संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला होता. तर हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. पुढे जाऊया आपण. तर बघा प्रश्न काय आहे की डॅश या कायदे तज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. तर कोण होते ते? तर ते होते बघा B.N. राव. इथं पाहायला मिळेल बघा तुम्हाला, हे बघा इथं काय B.N. राव या कायदे तज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट अशी आहे की हे बघा तुमच्या पुस्तकामध्ये जिथं जिथं माहित आहे का तुम्हाला असे डब्बे आहेत, कॉलम आहेत, बरोबर की नाही, तर ते काय करायचं, जरा व्यवस्थित अभ्यासायचे. त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. तर कसं बघा की खाली काय सांगितलंय आपल्याला की संविधान सभेमध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होता ते पण आपल्याला माहित असलं पाहिजे. किमान जे की गाजलेले आहेत, जे की नेहमी आपल्या पुस्तकात दिलेले आहेत, म्हणजे ते आपल्याला माहित असलेच पाहिजेत. जेणेकरून जर असा प्रश्न विचारला की खालीलपैकी कोण संविधान सभेत नव्हते, तर आपल्याला ते पटकन कळलं पाहिजे की हे होते आणि ते नव्हते. तर कोण कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृता कौर, त्यानंतर दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य त्यामध्ये होते. परंतु आपल्या पुस्तकात यांची नावं आहेत, हे आपण लक्षात ठेवायचे. प्रश्न आहे खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवण्यास सुरुवात झाली. तर हे विधान कसं आहे? योग्य आहे. आपल्याला योग्यच विधान पाहिजे. त्यानंतर बघा ब विधान दिलेलं आहे की 26 जानेवारी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतात. तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे. काय माहित असलं पाहिजे तुम्हाला? तर हे माहित असावं की 26 जानेवारी हा जो काही दिवस आहे तो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात. प्रजासत्ताक दिन. तुम्ही 26 जानेवारीला लहान असताना, शाळेत असताना घोषणाही दिलेल्या असतील. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो असं आपण कधी म्हणायचो? तर आपण ते 26 जानेवारीला म्हणायचो, बरोबर. तर आता ही गोष्ट तर भेटली या ठिकाणी. मग दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे संविधान दिन नेमका असतो कधी? तर संविधान दिन जो आहे तो असतो बघा 26 नोव्हेंबरला. प्रश्न आहे संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात डॅश या शब्दाने होते. तर हे पण फार महत्वाचं आहे. आपल्या तर परीक्षेत विचारतच आहेत. त्याचबरोबर ज्या काही बाकीच्या सुद्धा स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये सुद्धा या उद्देशिकेवर प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे बघा मग काय आहे बरं? तर बऱ्याच जणांना काय वाटतंय की भारत माझा देश आहे, पण ही काय आहे? प्रतिज्ञा आहे. जे की आपण हात पुढे करून म्हणायचो शाळेत असताना, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत वगैरे वगैरे. तर ही आपली प्रतिज्ञा आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं तर उद्देशिका सुद्धा शाळेमध्ये म्हणून घेतली जाऊ लागली. तर जे आता सध्या शाळेत जातात ना मुलं, त्यांना उद्देशिका पाठ आहे, तोंडपाठ. परंतु आपल्या वेळी ती नव्हती किंवा म्हणून घेतली जायची नाही, त्यामुळे आपल्याला पाठ नाहीये.
पण आपल्याला आता काय करायचं, अभ्यास करायचा, तर आपल्याला सगळंच माहित असलं पाहिजे बघा. आणि जे कोणी जॉबवर वगैरे असतील, प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो, तर ते शाळेमध्ये असतील त्यांना तर माहीतच असेल. काय आहे सुरुवात, तर आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा. तर अशा पद्धतीनं म्हणजेच आम्ही भारताचे लोक ही काय आहे, तर सुरुवात आहे. या शब्दाने उद्देशिकेची सुरुवात होते. बघा इथं मी घेतलेलं आहे बघा. ही आपले भारताचं जे संविधान आहे त्याची उद्देशिका आहे. तर हिलाच आत्मा, संविधानाचा आत्मा असं देखील म्हटलं तरी चालेल. बघा, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकात सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे या ठिकाणी उद्देशिका. इथं महत्वाचं असं आहे बघा की 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान काय केलेलं आहे, अंगीकृत आणि अधिनियमित करून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्वतः अर्पण केलेलं आहे. तर त्यामुळं 26 नोव्हेंबर जो काही दिवस आहे तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. बघा प्रश्न आहे, डॅश म्हणजे एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे, तर याला काय म्हणतात, याला म्हणतात सार्वभौम राज्य. बऱ्याच जणांना वाटेल की नियंत्रणाखाली नसतंय म्हणजे लोकशाही असेल, तर नाही. या मात्र प्रत्येक शब्दाचा ना शब्दाचा तुम्हाला काय करायचा, बारीक अभ्यास करायचा. सार्वभौम म्हणजे काय, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की डॅश राज्य व्यवस्थेत गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. तर कोणत्या राज्यामध्ये अशा म्हणजे एक समान पद्धती असते, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, तर सर्व काय आहेत, समान आहेत. तर असं कशामध्ये असतं, तर समाजवादी मध्ये असतं बघा. जे काही समाजवादी राज्य आहेत ना, तिथं लहान मोठा, गरीब श्रीमंत अशा पद्धतीची दरी नसते. तर हे शब्द मात्र आपल्याला नीट अभ्यासायचे आहेत बघा. समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथं गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते, देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो, संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. म्हणजे गरीब गरीबच होत जाईल आणि श्रीमंत श्रीमंतच होत जाईल अशा पद्धतीनं होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्याला काय म्हणतात, समाजवादी राज्य असं म्हणतात. त्यानंतर बघा प्रश्न आहे, डॅश व्यवस्थेत सार्वजनिक पदे जनतेकडून निवडली जातात, कोणीही वंश परंपरेने पदावर येत नाही. तर अशी व्यवस्था कोणती आहे जेणेकरून तिथं की राजाचा मुलगा राजा आहे की नाही, अशा पद्धतीची व्यवस्था नसते तिथं. त्याला काय म्हणतात, कोणती व्यवस्था म्हणतात, तर त्याला म्हणतात गणराज्य व्यवस्था असं म्हणतात. म्हणजे बघा, गणराज्य व्यवस्थेत सार्वजनिक पदे जनतेकडून निवडली जातात, म्हणजे कोणीही वंश परंपरेनं पदावर येत नाही. त्या ठिकाणी स्वतःला म्हणजे त्याला निवडून दिल्याच्या नंतरच ते पदावर बसणार आहे. तर बघा याचं बऱ्याच जणांना उत्तर असं वाटू शकतंय की काय आहे, लोकशाही आहे, परंतु लोकशाही नाही, गणराज्य आहे ते. बघा नेमकं गणराज्य म्हणजे नेमकं काय आहे, तर आपल्या देशात लोकशाही बरोबरच काय आहे, तर गणराज्य आहे. तर यामध्ये कोणीही काय होत नाही, तर वंश परंपरेनं कुठल्याही पदावर बसत नाही. त्यासाठी काय करावं लागतंय, तर त्याला निवडून यावं लागतंय. जसे की पद आहेत बघा, त्याच्यामध्ये कोणती पद आहे, जसे की राष्ट्रपती असेल, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री असेल, महापौर, सरपंच यासारखी जी पद आहेत ती काय करावं लागतात, ही जे काही नियम आहेत, अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे जसं की वयाची अट पूर्ण करावी लागते, त्याचबरोबर तो काय असला पाहिजे, भारतीय नागरिक असला पाहिजे. अशा प्रत्येकाला ही निवडणूक लढवता येते. तर याला काय म्हणतात, तर गणराज्य असं म्हणतात. काय म्हणलंय की संघसूचीत 97 विषय असून या विषयावर संघ शासन कायदा करते. तर हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे.
बघा तुम्हाला हे विषय वगैरे लक्षात ठेवायचे बरं. त्यानंतर विधान ब आहे, राज्य शासनासाठी राज्यसूची असून त्यात 66 विषय आहेत. या विषयावर राज्य शासन कायदे करते. तर म्हणजे दोन्ही विधानाकडे बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही विधानं काय आहेत तर योग्य आहेत. अ ब दोन्ही विधानं काय आहेत, योग्य आहेत. आपल्याला बघा संघसूचीमध्ये त्याचबरोबर राज्यसूचीमध्ये किती विषय आहेत हे माहित असलं पाहिजे. तर बघा एकंदरीत ह्या ज्या सूची आहेत तर त्या म्हणजे तीन प्रकारात विभागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे बघा संघसूची. तर ही जे काही संघसूची आहे की नाही तर एकंदरीत संघसूचीवर नियंत्रण कोणाचं असतंय, म्हणजे संघसूची म्हणजेच केंद्र शासन, लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये 97 विषय आहेत बघा, दिसले का तुम्हाला? म्हणजे आपलं जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे आणि त्याच्यावर जे काही कायदा करतं ते कोण करतं, संघ शासन करतं. त्यानंतर आहे बघा राज्यसूची. राज्यसूची आणि याच्यामध्ये विषय किती आहेत तर विषय आहेत 66 आणि याच्यावर कायदा कोण करतंय तर राज्य शासन करते. त्यानंतर आहे बघा तिसरी सूची आहे समवर्ती सूची. तर समवर्ती सूचीमध्ये 47 विषय आहेत आणि केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोघांचंही नियंत्रण किंवा दोघही त्याच्यावर काय करत असतात, कायदे करत असतात. मग याच्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे संघ सूचीमध्ये कोणते विषय येतात, त्यानंतर राज्य सूचीमध्ये कोणते विषय येतात आणि समवर्ती सूचीमध्ये कोणते विषय येतात. याचा आपल्याला बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे कारण त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर एक महत्वाचं याच्यामध्ये राहायला लागले बघा, जर या 3 सूचीमधील विषयाव्यतिरिक्त जर एखादा नव्यानं विषय जर निर्माण झाला तर मग त्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो संघ शासनाला असतो, म्हणजेच केंद्र शासनाला असतो. आणि हा अधिकार म्हणजेच शेषाधिकार म्हणून ओळखला जातो. यावर पण प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. बघा प्रश्न आहे संघसूची, राज्यसूची व समवर्ती सूची या 3 सूचीमधील विषयाव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला असतो तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तो अधिकार संघ शासनाला असतो आणि त्याला शेषाधिकार असं म्हणतात. बघा समवर्ती सूचीत डॅश विषय असतात तर समवर्ती सूचीमध्ये 47 विषय असतात, जे की ज्याच्यावर की नियंत्रण कोणाचं असते, राज्याचं आणि केंद्राचं दोघांचं मिळून असते, त्याला म्हणतात समवर्ती सूची. त्यानंतर समवर्ती सूचीत समाविष्ट नसलेला विषय खालीलपैकी कोणता तर समवर्ती सूचीमध्ये नाही तो विषय आपल्याला ओळखायचा आहे. तर तो विषय आहे बघा चलन व्यवस्था. तर हे जे काही चलन व्यवस्था आहे ना तर हे काय आहे, संघ सूचीकडे आहे. हे काय आहे तर याच्यावर पूर्णतः नियंत्रण कोणाचं असते तर केंद्राचं असते चलन व्यवस्थेमध्ये. आणि मग लक्षात हे पण ठेवायचे आपल्याला समवर्ती सूचीमध्ये शिक्षण आहे, काय आहे शिक्षण, त्याचबरोबर पर्यावरण, शिक्षण, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो, समवर्ती सूचीमध्ये होतो. म्हणजे शिक्षण हा जो काही विषय आहे तर तो कोणत्या सूचीत येतो असा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर ते लक्षात ठेवायचं, शिक्षण कशामध्ये आहे, समवर्ती सूचीमध्ये आहे. इथं बघा आता आपल्याला या ठिकाणी जे काही 3 सूची आहेत, तिन्ही सूचीमधील जे विषय आहेत ते आपण या ठिकाणी डिटेल मध्ये घेणार आहोत. याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. बघा पहिली जी सूची आहे ती संघ शासनाकडील विषय, म्हणजे ही कोणती सूची आहे तर संघ सूची आहे. त्यानंतर याच्याकडे आपले विषय कोणते आहेत ते एकदा समजून घ्या. बघा संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, चलन व्यवस्था हे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा बरं ह्यांचा समावेश संघ सूचीमध्ये होतो. त्यानंतर बघा दुसरी आहे ती म्हणजे राज्य शासनाकडील विषय कोणाकडे असतात तर ते असतात बघा राज्य सूचीकडं. ही दुसरी आहे राज्य सूची. तर मग राज्य सूचीमध्ये विषय कोणकोणते आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यामध्ये आहे शेती,
त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग शासन किंवा तुरुंग प्रशासन इत्यादींचा समावेश हा कशामध्ये होतो? राज्य सूचीमध्ये होतो. त्यानंतर तिसरी सूची आहे बघा, ती म्हणजे काय आहे तर समवर्ती सूची आहे. तर समवर्ती सूची जी आहे मी अगोदर तुम्हाला सांगितलं की याच्यावर अधिकार राज्याचा आणि केंद्राचा दोघांचाही असतो. तर मग याच्यामध्ये नेमकं कोणते विषय येतात? तर इथं विषय दिलेत बघा. विषय दिलेत कोणते? तर रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण. बघा शिक्षण कशामध्ये आलेलं आहे? समवर्ती सूचीमध्ये आलेलं आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी तीनही सूची त्याचबरोबर तीनही सूचीमध्ये येणारे जे विषय आहेत ते या ठिकाणी आपले क्लिअर झालेत. पुढे जाऊया. बघा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता स्वातंत्र्याचा हक्क नाही ते ओळखा. तर कोणता नाहीये स्वातंत्र्याचा हक्क? तर नाही त्याच्यामध्ये बघा, नाही हे विचारलेलं आहे. तर अवास्तव संपत्ती बाळगण्याचा अधिकार हा काय केलेला आहे? तर स्वातंत्र्याच्या हक्कामधून आता काढून टाकलेला आहे. तर नाही तो हे आहे. मग आहे काय काय? तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यानंतर संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा पद्धतीने हे आहेत आणि हा नाहीये. तर बघा संविधानाने आपल्याला जे काही दिलेली अनमोल देणगी आहे तर त्यामध्ये स्वातंत्र्याच्या हक्काचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि यामुळेच काय झालेलं आहे तर माणसाला स्वतःच्या स्वातंत्र्याची त्या ठिकाणी हमी मिळते. मग त्याच्यामध्ये नेमका कशाचा समावेश होतो? तर इथं आपण बघूयात बघा. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याचबरोबर शांततापूर्ण एकत्र येण्याचे, सभा घेण्याचे स्वातंत्र्य, त्यानंतर संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. पुढे भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे कोणी कोठेही कोणत्याही भारतामध्ये म्हणत आहे मी, कोणी कोठेही जाऊन फिरू शकतो. त्यानंतर भारतात झालं. त्याच्यानंतर बघा, आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणाला कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. अगोदर कसं होतं की त्याचे आई वडील जे व्यवसाय करत असतील तेच व्यवसाय त्याच्या मुलाला करावा लागत असे, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार देणारा संविधानात्मक हक्क कोणता? तर कोणता आहे तो संविधानात्मक हक्क? तर तो आहे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. पर्याय क्रमांक 4. तर याच्याविषयी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा इथं दिलेली आहे. बघा, हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे. याला संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क असे म्हणतात. आलं का लक्षात? बघा, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व नाही? इथं आपल्याला जे काही म्हणजे स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत ते आपल्याला सर्वच्या सर्व माहित पाहिजेत. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्व माहित पाहिजेत. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्य कोणती आहेत हे पण आपल्याला माहित असायला हवं. कारण याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. आपण सगळ्याला सगळेच काय करायचे? पाठ करून टाकायचे. तर इथं विचारलेलं आहे बघा की मार्गदर्शक तत्व नाही असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर हे बघा, पर्यावरणाचं रक्षण करावे हे तर आहेच. त्यानंतर लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात हे पण आहे. त्यानंतर स्मारके वास्तू यांचे संरक्षण करावे हे पण आहे. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी असमान वेतन द्यावे हे मात्र चुकीचं आहे. हे बघा इथे छोटीशी मिस्टेक केलेली आहे. असमान म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथं तुम्हाला काय केलेली आहे तर महत्वाची मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी दिलेली आहेत. ही आपल्याला वाचून घ्यावी लागणार आहेत. तर मार्गदर्शक तत्व फार महत्वाचे आहेत बरं. बघा, शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद याबाबत करू नये. त्याचबरोबर हे बघा विधान होतं तिकडे चुकीचं होतं ते की स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. हे काय आहे? बरोबर विधान आहे. आणि तिकडे काय दिलं होतं? असमान, म्हणून ते चुकीचं होतं.
त्यानंतरचं बघा मार्गदर्शक तत्व आहे की लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्यानंतर पर्यावरणाचे रक्षण करावे, बरोबर, हे आपण सगळे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके असतील, वास्तू असतील, यांचे काय करावे, रक्षण करावे. त्यानंतर समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. याच्यासाठीच तर काय आहे, आरक्षण वगैरे आहे. वृद्धापकाळात अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे रक्षण करावे. त्यानंतर भारतातील सर्व नागरिकांना समान नागरिक कायदा करावा. अशा पद्धतीचे हे काय आहेत, तर मार्गदर्शक तत्वे आहेत, जे की आपल्याला परीक्षेत विचारले जातात. त्यानंतर बघा खालीलपैकी मूलभूत कर्तव्य नसलेला पर्याय कोणता. इथे बघा प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. अगदी बरोबर आहे, हे तर आपलं काय आहे, कर्तव्य आहे. हे पालन आपण केलंच पाहिजे. त्यानंतर आपल्या देशाची सेवा करावी किंवा करावी तर ती केलीच पाहिजे. त्यानंतर बघा आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे पतन करावे, पतन नाही तर काय केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. म्हणून हे विधान काय आहे, चुकीचं आहे. म्हणजेच हे मूलभूत कर्तव्य नाही. पर्याय क्रमांक 3 आपल्याला नसलेला पर्याय शोधायचा होता ना. त्यानंतर बघा चौथा आहे वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. अगदी बरोबर आहे. ही बघा ही या ठिकाणी काय केलेली आहेत, मी पुस्तकातील मूलभूत कर्तव्य या ठिकाणी मी सर्वच्या सर्व घेतलेली आहेत. तर फार महत्वाचं आहे बघा, हे आपल्याला काय करावं लागणार आहे, पाठच करावं लागणार आहे, लक्षातच ठेवावं लागणार आहे. तर बघा मी घेते एकदा सर्वच्या सर्व तुमच्या समोर की प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे, संविधानातील आदर्शाचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. त्यानंतर आहे बघा स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे. त्यानंतर आहे देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. पुढे आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. त्यानंतर सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुभावाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे, तर हे तेच विधान होतं बघा. तिथं काय लिहिलं होतं, पतन करावे. हे काय आहे, चुकीचं आहे, शब्दच फार चुकीचा आहे तो. बघा आपल्या संस्कृतीच्या वारशाचं जतन केलं पाहिजे आपण. त्यानंतर आहे बघा नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद व जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा. पुढे देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यानंतर आहे बघा हे विचारण्यात आलेलं आहे मूलभूत कर्तव्य कोणता, तर 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकाने शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. कारण हे शिक्षणाच्या संबंधित आहे तर आपल्याला ते निश्चितच विचारलं जाणार आहे. तर बघा प्रश्न आहे की डॅश ते डॅश वयोगटातील पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तर आताच आपण बघितलेलं आहे. तर हा जो काही म्हणजे हे जे वाक्य आहे ते काय आहे, मूलभूत कर्तव्य आहे. तर 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षकाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात. हे डॅशचे उदाहरण आहे. तर हे कशाचं उदाहरण आहे बरं, तर हे जे उदाहरण आहे ते समानतेच्या अधिकाराचं उदाहरण आहे. बघा भारताच्या फाळणीनंतर
संविधान सभेची सदस्य संख्या डॅश इतकी होती. तर हा PYQ चा प्रश्न आहे. आपण आधीही पाहिलेला आहे. किती होती तर 299. बघा, अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली. कारण काय होतं त्यामागं? तर त्यामागचं कारण असं होतं की छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला. तर हे त्यामागचं कारण होतं. त्यामुळं अमेरिकेत संविधानाची गरज निर्माण झालेली आहे. म्हणजे त्या काळचं बोलतोय आपण. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. बघा, प्रश्न आहे संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. कारण काय आहे त्याचं? तर बघा, पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 ला किंवा 1930 पासून हा दिवस काय मानला होता तर स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे. तर हे कोणी केलं होतं तर पंडित जवाहरलाल नेहरूने केलं होतं. मग त्यांना बोललेले शब्द खरे करण्यासाठी मला तर वाटतंय काय केलं आहे, 2 महिने काम म्हणजे संविधानाचं काम पूर्ण झालेलं असून सुद्धा 2 महिने काय केलेलं आहे, संविधान अंमलात आणायला वेळ लावलेला आहे. तर या ठिकाणी ह्याचं हे उत्तर आहे. बघा, प्रश्न आहे भारतात राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत. कारण काय आहे याच्या मागचं? तर या मागचं कारण असं आहे की सर्व भारतीयांना समान संधी देण्याच्या हमीस बाधा येते. त्यामुळं काय केलेलं आहे की राजा, महाराजा, राव बहादूर असल्या ज्या काही पदव्या आहेत त्या काय केलेल्या आहेत तर रद्द केलेल्या आहेत. तर आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश म्हणजे राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला पद वंश परंपरेनं मिळत नाही. तर आपण मगाशी गणराज्य याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. गणराज्यामध्ये कसं असतं की जे काही पद असतात ना ते वंश परंपरेने मिळत नसतात. तर ते कसे मिळतात तर निवडणुकीतून ते निवडले जातात आणि त्याच्या काही ज्या अटी आहेत त्या पण आपण सविस्तर पाहिलेल्या आहेत. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, वंश परंपरेने मिळत नाही म्हणजे तिथं काय आहे गणराज्य आहे. बघा, शिक्षणाचा अधिकार हे काय आहे सकारात्मक आहे. तर भाषण स्वातंत्र्य हे काय आहे मग नकारात्मक अधिकार आहे. शिक्षणाचा अधिकार हे काय आहे सकारात्मक आहे. तर भाषण स्वातंत्र्य हे काय आहे नकारात्मक अधिकार आहे. हे बघा इथं पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. भारताच्या संविधानात डॅश भाषा नोंदवल्या आहेत. किती भाषांचा समावेश आहे तर सर्वांना माहित असेल की 22 भाषांचा समावेश आहे. बघा, प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश या शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर उत्तर आहे सार्वभौम. तर सार्वभौम म्हणजे काय तर की आपल्यावर कोणाचाही दबाव नसते किंवा कोणाचंही नियंत्रण नसणे याला काय म्हणतात सार्वभौम. त्यानंतर आहे बघा जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता, मान्यता आणि संसाधनातील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे काय. तर याचा अर्थ लगेचच तुम्हाला वाचल्यावर लक्षात आलेला असेल की याचा अर्थ किंवा म्हणजे काय आहे तर समानता आहे. म्हणजे कुठलाही भेदभाव न करणे, संपत्तीवरून कुणामध्ये भेदभाव नाही करायचा, कुणामध्ये जाती धर्मावरून भेदभाव नाही करायचा, म्हणजेच काय आहे तर समानता आहे. बघा, आपला देश प्रजासत्ताक आहे. कारण काय कारण आहे तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. तर हे विधान कसं आहे अगदी बरोबर आहे.
नंतरचं काय विधान दिलंय की स्वतःचा व समाजाचा विकास करण्याची संधी नागरिकांना प्राप्त होते. तर असं तर म्हणता येणार नाही. त्यानंतर देशाच्या राज्यकारभारात कोणत्याही धर्म संप्रदाय यांचा हस्तक्षेप नसतो. हे पण विधान चुकीचं आहे. भारतीय संविधानात सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. तर नाही. भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. आपला देश प्रजासत्ताक आहे म्हणजे आपल्याला असंच म्हणता येईल की राष्ट्रपती जे असतील, उपराष्ट्रपती असतील, ते सरपंचापर्यंत जे कोणी असतात ते कसे निवडून आलेले असतात, ते एक प्रकारे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले असतात. म्हणजेच लोकांनी निवडून दिलेले असतात, म्हणजे प्रजेने निवडून दिलेली असतात. म्हणून आपला देश प्रजासत्ताक आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा प्रश्न आहे, समान विचाराचे लोक काही समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात यास डॅश म्हणतात. काय म्हणतात यास? तर संघटन स्वातंत्र्य असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. आता यानंतर आपण इयत्ता 8वीचं इतिहास सुरू करणार आहोत. म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास यानंतर आपण अभ्यासणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.